नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवर आपलं सर्वांचं स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतोय. तर आज झालेला आपला ओशनचा पेपर झालेला आहे. त्याची प्रश्नाची उत्तरे काय होती ती आपण डिस्कस करणार आहोत आणि तुम्ही पण मला ॲन्सर सांगायचे. तुम्हाला जे पण ॲन्सर वाटतील ते नक्कीच सांगायचे. तुमचं बरोबर आलं किंवा चूक आलं ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं आहे. आणि जास्तीत जास्त आपला सहभाग ह्या लाईव्ह क्लास पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलं तुम्ही? आयुर्विम्यास तत्व लागू होत नाही. काय उत्तर लिहिलं सांगा बरं पहिल्याचं? पहिल्याचं मधलं पहिल्याचं उत्तर काय लिहिलेलं आहे? उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. एक विद्यार्थी लाईव्ह आलेला आहे. व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पण करा जर ऑप्शन आला तर. तर तत्व लागू होत नाही तर विमा हित तर नेहमी प्रत्येक याला लागू होतं. दुसरं आहे परमोच्च विश्वासाचे. विश्वास तिथं तर राहणं गरजेचंच आहे असतं. नुकसान भरपाईचं. पहा नुकसान भरपाई ही आयुर्विम्यात होत नाही आहे लागू. नुकसान भरपाई होते का? नाही होत. ठीक आहे. आयुर्विम्यात ही लागू होत नाही. त्याच्यामुळे याचं पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क. किती जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे? त्यांनी आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि मार्क किती पडणार आहे ते पण सांगा. आणि येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अकाउंटचे आपण नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवणार आहेत येणाऱ्या दिवसात आता परीक्षेच्या आधी आणि नक्कीच तुमचं अकाउंट व्यवस्थित होईल. अकाउंट हा विषय, इकॉनॉमिक्स हा विषय आणि उरलेले बाकीचे विषय जे पण आहेत ते त्याचा आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करू. जे पण डाऊट असतील अकाउंटची जे पण ॲडजस्टमेंट ती नक्कीच तुम्ही शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये टाका. मी त्याच्यावर आधारित नक्कीच तुमची डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. चला, ग्राहक यांच्यात व्यवहारच्या अंतर्गत होतात. आता ग्राहक म्हणजे काय? ग्राहक म्हणजे कस्टमर आणि कस्टमर आहे. कस्टमर यांच्यात व्यवहार काय होणार? कस्टमर म्हणजे सी आणि कस्टमर म्हणजे सी म्हणजे इथं सी टू सी येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे सी टू सी. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी आहे. किती जणांचं एकच 2 लाईव्ह आहे. उत्तर आलेलं आहे का तो आपल्या बरोबर? व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. चला पुढचं उत्तर घेऊत आपण. व्हिडिओला लाईक केलं चला पुढच्या व्यवस्थापनाची कार्य या कार्याने संपतात. व्यवस्थापनाची कार्य कशाने संपतात? आपण काय उत्तर दिलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. ठीक आहे. आपलं उत्तर याचं उत्तर पहा. नॉर्मली आपल्याला वाटू शकतो कर्मचारी व्यवस्थापनानं संपतात, पण याचा कर्मचारी व्यवस्थापनानं नॉर्मल विचार केला तर पण व्यवस्थापनेची कार्य हे कधी संपतात? हे नियंत्रण असलं तरच आपली ती कार्य काय होतात? संपतात. नाहीतर ही कार्य संपत नाहीत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक सी क होतं. किती जणांनी याचं खरं उत्तर सांगितलं ते सांगा बरं. किती जणांचं उत्तर बरोबर आलं? तिघं जण लाईव्ह आहेत आणि एकच लाईक आहे. ठीक आहे. तर लाईक करत जा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अकाउंट हा विषयामध्ये जे पण डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं आहे ते. चला. तर अकाउंटचे जे पण तुमचे डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. मी तुमचे डाऊट अकाउंटचे नक्कीच तुमच्या डाऊटचं शंका निरासन नक्की करेल मी. पुढचा प्रश्न होता व्यवसायाची वेळोवेळी माहिती पुरवली जाते. व्यवसायाने ठीक आहे. व्यवसाय कोणाला माहिती पुरवतो? व्यवसाय हा मालकांना पुरवतो. ग्राहकांना हे वाटू शकतं आपल्याला उत्तर. व्यवसाय ग्राहकाला, पण ग्राहकाला माहिती पुरवणं गरजेचं नाही. व्यवसाय काय कुणाला पुरवतो? मालकांना. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला संचालक मंडळ असतं. ते काय करते? मालकांना, ओके, शेअर होल्डरला माहिती पुरवते. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक बी आहे. तुमचं उत्तर बरोबर आलं का? कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपले किती मार्क पडू शकतात ते आपण कमेंट बॉक्समध्ये टाका. आपलं नाव टाका आणि आपल्या जिल्ह्याचं नाव टाका. तालुका, जिल्ह्याचं नाव. चला. किरकोळ बाजार हा असा प्रकार आहे की जेथे किरकोळ व्यापारी प्रत्यक्षपणे मालाची विक्री त्यांना लहान प्रमाणात करतो. कुणाला करतो? ठीक आहे. हा करतो उपभोक्ताला. उपभोक्ताला हे मालाची विक्री करतात. ठीक आहे. लाईक अजून व्हिडिओ लाईव्ह आलेच नाहीत मुलं, आहेत की नाही? व्हिडिओला लाईक राहू द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. चला, तर याचं उत्तर आहे उपभोक्ता उत्तर आहे. त्याच्यानंतर जोड्या जुळवामध्ये आपल्याला पाहायचं जोड्या जुळवा. निर्देशनातील एक वाक्य काय आहे?
तर एक वरिष्ठ, एक योजना हे निर्देशनातील एक वाक्यता आहे. ठीक आहे. याचं उत्तर आपल्याला भेटून गेलं. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, नलिकेद्वारे वाहतूक. नलिकेद्वारे म्हणजे पाईपलाईनद्वारे काय वाहतूक होते? आपल्याला माहिती आहे, पाईपलाईनद्वारे पेट्रोलियम गॅस वाहतूक होते. ठीक आहे, पेट्रोलियम गॅस. तर याचं उत्तर होतं पेट्रोलियम गॅस. इथे जागा नाही त्याच्यामुळे मी लिहिलं नाही. तर याचं उत्तर लिहायचं तर पेट्रोलियम गॅस मी ते लिहितो. याचं वाक्य काय? एक वरिष्ठ, एक योजना. पहिल्याचं उत्तर आहे एक वरिष्ठ, एक योजना हे पहिल्याच उत्तर आहे. दुसरं आहे आपलं पेट्रोलियम आणि गॅस. नोंदणी याचं उत्तर आहे आपल्याला पहिली पायरी नोंदणी. प्रत्येक आता गोष्टीमध्ये पहिली पायरी नोंदणी आहे. पहिली पायरी पहिली पायरी ही नोंदणी आहे. त्याच्यानंतर आर्थिक उद्देश काय असतं? नफा मिळवणे. आणि बाजारपेठेचा राजा कोण असतो? ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असतो. ठीक आहे. आता आपण त्याच्या पुढचे प्रश्न घेऊ आपण. आपल्याला चूक बरोबर ते सांगायचे होते. लोक अदालत हे खऱ्या अर्थाने लोकांचे न्यायालय म्हणून ओळखले जाते. हो, लोक अदालत हे जनरल नॉलेजचाच एक प्रश्न असल्यासारखा जरी केला असता, तरी तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. लोक अदालत हे खऱ्या अर्थाने लोकांचे न्यायालय हे उत्तर बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. नेफ्ट म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर. नॉर्मली तुम्हाला वाटेल की हे बरोबर आहे, पण इथं इलेक्ट्रिक नाही, तर इथे इलेक्ट्रॉनिक असा शब्द पाहिजे होता. इलेक्ट्रॉनिक असला असता तर हा बरोबर राहिला असता. तर NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं त्याचं उत्तर होतं. म्हणजे हे उत्तर आपलं चुकीचं आहे. ठीक आहे, हे उत्तर चूक आहे. ठीक आहे, किती जणांचे उत्तर बरोबर आलेले आहेत? हे बरोबर आहे, हे चूक आहे. किती जणांना उत्तर दिलेलं आहे? व्हिडिओला लाईक करत नाहीत हा बरेचसे मुलं. चॅनेलला सबस्क्राईब करा. विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केटस या शब्दापासून आलेला आहे. आणि हे पण आपलं बरोबर उत्तर आहे. हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे बरोबर होतं. त्याच्यानंतर पुढचा, व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर अवलंबून नसते म्हणलं इथं. इथं नसते म्हणलं. नियोजनावरच अवलंबून राहतं. ठीक आहे, म्हणून हे उत्तर चुकीचं उत्तर आहे. हे नियोजनावर अवलंबून असते याचं उत्तर पाहिजे होतं. त्याच्यानंतर पुढचं, औद्योगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनेची जबाबदारी आहे. हे बरोबर हे उत्तर. ठीक आहे. चल पुढचं उत्तर पाहूत आपण. योग्य क्रम लावायचा होता. म्हणजे सुरुवातीला कोणतं येणार, त्याच्यानंतर कोणतं येणार आणि शेवटी कोणतं येणार. ठीक आहे. इथं खरेदी विक्री, वस्तू पोहोच अवस्था, पूर्व खरेदी विक्री. पहा, खरेदी विक्री आणि पूर्व खरेदी विक्री. ही पूर्व खरेदी विक्री म्हणजे आधी पूर्व म्हणजे आधी. म्हणजे आधी पूर्व खरेदी विक्री म्हणजे खरेदी विक्रीच्या आधी आपण काहीतरी विचार करतो कुठून खरेदी करायची आणि कुणाला विकायचं. त्याच्यानंतर आपण काय करतो? खरेदी विक्री. खरेदी विक्री केल्याच्या नंतर आपण घरपोच आपण त्याला काय करतो? वस्तू पोहोच अवस्था राहते. ठीक आहे. खरेदी विक्री झाल्यावर वस्तू इकडच्या तिकडं होते ना, ट्रान्सफर होते, म्हणजे मालकी हक्क बदलतो त्याचा. त्याच्यामुळे याला पहिला नंबर द्यायचा होता, याला दुसरा आणि याला तिसरा नंबर द्यायचा होता. अतिशय सोपं आहे उत्तर. उत्तर ज्यांना किती मार्क पडणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. आणि जे पण डाऊट आहे, आपल्याला शंका असतील अकाउंट विषयाबद्दल, ते नक्कीच तुम्ही टाका. त्याच्याबद्दल तुमचे सर्व डाऊट क्लिअर केले जातील. त्याच्यानंतर जिल्हा न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. आता मला एवढं सांगा, याच्यातलं सर्वात लोकल पातळीवर कोणतं असतं? तर जिल्हा न्यायाधीश असतं, आहे की नाही? त्याच्यानंतर काय असतं? उच्च न्यायालय. आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वात मोठा. पहिले हे नंबरला असेल, नंबर 2ला असेल आणि नंबर 3ला असेल. ठीक आहे. योग्य क्रम आपल्याला असा लावायचा होता. ठीक आहे. इथं कन्फ्युजन होऊ शकतं की सर्वोच्च न्यायालय सर्वात आधी आहे, पण इथे तसं नाही करायचं होतं. तर सर्वात लोकल पातळीवर आपल्याला पहिल्यांदा इथे जावं लागते.
नंतर इथं आपल्याला जी काय म्हणतो त्याला न्याय नाही भेटलं तर आपण इथे अपील करू शकतो. इथं पण नाही भेटलं तर आपल्याला वाटलं तर आपण इथे लास्टला आपण इथे जाऊ. इथे जर नाही भेटलं म्हणजे आपली बाजू चुकीची आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर खालील संकल्पना स्पष्ट करायची. म्हणजे आपल्याला संकल्पना स्पष्ट करायच्या त्या. मोबदला म्हणजे काय राहतं, एखादं काम किंवा एखादं आपण हे करतो त्याच्याबद्दल आपल्याला जी दिली जाते त्याला आपण मोबदला म्हणतो. व्यवस्थापन, संदेशवहन. आता मी याच्यावर डिटेलमध्ये जाणार नाही कारण ह्याची उत्तर तुम्ही योग्य दिलीच असं अपेक्षा करतो. आणि आपल्याला 4च द्यायचे होते, 6 दिले जातात. विमा काय आहे आणि जनहित याचिका काय आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला होता. तिथे खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. श्री रमन एक यशस्वी उत्पादक होते. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे कार्य करीत असल्यामुळे त्यांच्याकडे कच्चा व उत्पादित मालांचा मोठ्या प्रमाणात साठा होता. त्यांनी कोणतीही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाच्या संरक्षणासंबंधी काळजी वाटते. पहा आता मोठा बिझनेस असला तर साहजिकच आपल्याला मालाबद्दल आपल्याला काय वाटते, काळजी वाटते. तर एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. काळजी वाटते. तसेच त्यांना कच्चा व पक्का माल एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो. परंतु त्याच्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. पहा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं पण सुविधा काय आहे त्याच्याकडे उपलब्ध नाही. त्यांनी व्यवसाय विस्तारण्याचा निधीची सुद्धा आवश्यकता इथे काय आहे. त्यांना व्यवसाय पण विस्तारित करायचा आहे. तर आपल्याला याचं खाली उत्तर प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यापासून रक्षण देणारी सेवा सुचवा. आता आपल्याला इथे आपल्या मनाप्रमाणे उत्तरं सांगायची. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटते तसं. तर मनाप्रमाणे काय सेवा असणार, की आपण इन्शुरन्स करू शकतो पहिलं तर, हे की नाही? आणि रोड मार्गाने आपण त्याचा अवलंब करून आपण हे करू शकतो. गव्हर्नमेंटला पण आपण रिक्वेस्ट करू शकतो, की त्या ठिकाणी चांगल्या ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटी प्रोव्हाईड करण्यासाठी आणि अर्ज करू शकतो. कोणती सेवा त्यांना जागेचा अडथळा दूर करण्यासाठी उपयोगी ठरेल. ट्रान्सपोर्टेशन सेवा आपण असं म्हणू शकतो. ओके. वाहतूक सेवा. कोणत्या सेवेद्वारे श्रीरमण सहाय्य मिळू शकते? तर कोणती सेवा आपण हे केलं तर त्याच्याबद्दल म्हणजे गव्हर्नमेंटकडून किंवा बँकेकडून आपल्याला अर्थसहाय्य मिळू शकते असं त्याच्याबद्दल उत्तर द्यायचं होतं. त्याच्यानंतर अजय www.flipkart.com या वेबसाईटवरून काही वस्तू ऑनलाईन खरेदी करतो. त्याचवेळी शीतल ई बा बे बाय बे.com या वेबसाईटवरून वस्तूची खरेदी करते. हा व्यवहार ओळखा. हा व्यवहार बघा बिझनेस टू B2C आहे, है ना? दोघं पण B2C आहे. ऑनलाईन व्यवहार करताना कोणतीही पहिली पायरी अनुकरण नसते. म्हणजे बिझनेस टू काय राहते, कस्टमर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर आहे याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर रंगाचे उत्पादन करणाऱ्या एका संस्थेने कित्येक वर्षापासून बाजारामध्ये अग्रेसर स्थान पटकावले आहे. म्हणजे एक खूप चांगली कंपनी त्याने अग्रेसर काय म्हणजे नंबर 1चं स्थान पटकावलेलं आहे. प्रक्रिया न केलेली विषारी स्वरूपाचे टाकाऊ पदार्थ ते नदी किनाऱ्यात फेकून देतात. त्यामुळे जवळपासच्या खेडेगावामध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. आपल्याला काय विचारले? रंगाचे उत्पादन करणाऱ्या संस्थेने कोणत्या स्वरूपाची जबाबदारी दुर्लक्ष केली आहे? तर ही याचे उत्तर तुम्हाला सांगायचं तर ते कोणत्या प्रकारचे प्रदूषण करतात? ते जल प्रदूषण करतात, आहे की नाही? कारण त्यांनी नदीच्या किनारी हे केलेलं आहे. रंगाचे उत्पादन करणाऱ्या संस्थेने द्यावयाचा कोणताही एक खबरदारीचा उपाय नमूद करावा. म्हणजे आता ते रंग जे नदीत फेकतात, ते रंग नदीत न फेकता त्याने कुठेतरी एखादा खड्डा खोदून तिथे त्यांनी हे करायला पाहिजे, आहे की नाही? तिथे ते रंग कलर टाकायला पाहिजे. आता आपण खबरदारी घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहू.
खालील परत स्पष्ट करायची होती आपल्याला. 3 कोणते प्रकरण करायचे होते. रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, निर्देशन नियंत्रक. रस्ते वाहतूक हे महाग आहे कंपेअर टू, आपण जर तुलना केली रेल्वे वाहतूक. रेल्वे वाहतूक ही रस्ते वाहतूकपेक्षा स्वस्त आहे. जर दूरचा प्रदेश असेल तर कोणतं परवडते आपल्याला रस्ते वाहतूक. म्हणजे तिथं रेल्वेची सुविधा नाही आहे. अशा ठिकाणी आपण रस्ते वाहतुकीशिवाय करू शकत नाही की नाही. तर रस्ते वाहतूक पण आहे, रेल्वे वाहतूक पण आहे. ठीक आहे. कमी खर्चिक याच्यापैकी कोणता आहे? रेल्वे वाहतूक. रस्ते वाहतूक थोडासा जास्त खर्चिक आहे. ठीक आहे. पण आपल्याला सहज असा उपलब्ध होणारा रस्ते वाहतूक आहे. कुठे पण जाऊ शकतो. रेल्वे वाहतूक कुठेही नाही जाऊ शकत. आपल्याला रेल्वेच्या ठिकाणी नेऊन टाकावं लागतं आणि तिथून आपल्याला ये-जा करावं लागते. त्याच्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि ई-व्यवसाय. परंपरागत म्हणजे आपण वस्तूची खरेदी-विक्री करतो. ई-व्यवसाय म्हणजे जे आजकाल ऑनलाईन आपण व्यवसाय करतो त्याला ई-व्यवसाय म्हणतो. अशाबद्दल याचे थोडेसे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे होते. ते तुम्ही दिले असेलच असा करतो. आता मी डिटेलमध्ये हे नाही करत. डिटेलमध्ये पुन्हा कधी मी याची उत्तरं सांगेल. जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग याच्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये फरक स्पष्ट करायचा होता. म्हणजे 4 पैकी 3 उत्तर द्यायचे होते. त्याच्यानंतर इथे थोडक्यात उत्तर द्यायची होती. ग्राहकाचे कोणते 4 अधिकार व हक्क सांगायचे होते. वस्तू विपणन मिश्रणाचे 4 पी कोणते? ओके. हे इंग्लिशमध्ये प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन, प्लेस हे आहेत ते आपल्याला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती द्यायची होती. आता हे इंग्लिशमध्ये मला माहिती आहे त्याच्यामुळं, पण उत्तर मला पेपर दाखवायचा होता मराठीचा पण पेपर, त्याच्यामुळे मी दाखवतो. व्यवस्थापनाच्या सेवाची कोणती 4 वैशिष्ट्ये? सेवा म्हणजे काय? आपल्याला डॉक्टरची सेवा राहते, शिक्षकाची सेवा राहते, वकिलाची सेवा राहते. त्याची 4 वैशिष्ट्ये सांगायचं आहे. सेवा हे काय आहे, की पहा ह्याच्यावर मी इंग्लिशमध्ये सांगितलं होतं डिटेलमध्ये, की सेवा हे ची मालकी हक्क एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होत नाही. हे की नाही? सेवा दिल्याच्या नंतर सेवा म्हणजे ही आपल्याला दिसू शकत नाही ना. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 4 वैशिष्ट्य त्याचे सांगायचे होते. आणि फक्त हे काय करतो, आपलं नॉलेज ट्रान्सफर करतो. ठीक आहे. काही वस्तू वगैरे देत नाही. ठीक आहे. खालील विधाने साकारण स्पष्ट करायची होती. समतेचे तत्व करायचे होते. त्याच्यानंतर खालील प्रश्न सोडवायचे होते. अजून काही आहे का वस्तुनिष्ठ प्रश्न? नाही. विपणनाचा अर्थ आणि याच्यापैकी 2 पैकी 1 गुदामाचा अर्थ सांगायचा होता. गोदामाचे विविध प्रकार सांगायचे होते. अशा प्रकारे हे जे पेपर होता जास्त अवघड नव्हता. याच्यामध्ये ऑप्शन्स पण भरपूर होते. तुम्ही भरपूर ऑप्शनचा वापर करून उत्तर सोडवू शकला असता. ठीक आहे. आपण हा व्हिडिओ इथेच संपवूया. अकाउंटचा जे पण तुम्हाला डाऊट असतील नक्कीच, अकाउंटचे डाऊट तुम्हाला नक्कीच सांगण्याचा आपण प्रयत्न राहील. आणि तुम्हाला जे पण असतील कमेंट बॉक्समध्ये अकाउंट येणारा जो आपला विषय आहे, जो की अकाउंट विषय मला वाटतं की 26 तारखेला अकाउंट हा पेपर आहे. त्याच्यामध्ये जे पण असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त घेणार आहे अकाउंट विषयासाठी. सध्या हा व्हिडिओ झाला. व्हिडिओ बॅक करून सुरुवातीपासून पहा. काही शंका असतील, आपले येणारे मार्क किती पडणार आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकायचे. व्हिडिओ इथेच संपला असं जाहीर करतो आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.